मला सांगा, 5 रुपयाला मोठा लाट जार भरून मिळते, मग या एवढ्या एवढ्या बाटलीची किंमत 20 रुपये का? उद्या कोण पण येऊन कुठलं पण पाणी भरून देईल की म्हणाल 20 रुपये द्या. असं खरं खोटं करायसाठी मी शार्क टँक मधून आलेले आपल्या सांगलीतल्या आपल्या मराठी माणसाकडे आणि त्यांनी जे मला सांगितलं ते ऐकून तर तुमच्या डोक्याच्या फ्यूज उडणार. हे मी एका छोट्या बुदलीत पाणी वाटा लागले. खरं तर ही एक छोटीशी बुदली नाही की मोठीची मोठी 20 वाली पाण्याची बॉटल आहे. त्याला असं यात लावते आणि त्याचं मोठ्या बाटलीत रूपांतर होते. हे जी पाणी भरतात माहिती आहे, त्याचं डेली लॅब टेस्टिंग असते. जी पाणी शुद्धीकरणची जी प्रोसेस असते माहिती आहे, त्या शुद्धीकरणाच्या प्रोसेस मध्ये ना मिनरल्स असते ते निघून जातात आणि आपल्या शरीराला तर मिनरलची गरज आहे. अशा काय काय ब्रँडेड पाण्याच्या ज्या कंपन्या आहेत ते लोक एक्स्ट्रा प्रोसेस करून मिनरल्स परत पाण्यात ऍड करतात. म्हणून ज्या पाण्यावर विथ ऍडेड मिनरल्स किंवा रिच इन मिनरल्स लिहिलं असते पाण्याची बॉटल घ्यायची, कारण की तेच महत्वाचं आहे. मिनरल्स भरपूर महत्वाचं आहे. उगाच शार्क टँक मध्ये जाऊन आलेली नाही कंपनी. ॲक्वापिया ही नाव लक्षात ठेवा. विथ ऍडेड मिनरल्स आहे. 20 रुपये खर्च करण्यासारखी बाटली. दिवसाला 1 लाख बॉटल्स इथनं बाहेर पडतात. तुम्ही यांची डिस्ट्रीब्युशनशिप किंवा एजन्सी सुद्धा घेऊ शकता. शार्क टँक कडून फंडेड तब्बल 40,000 स्क्वेअर फीट मध्ये असलेल्या ॲक्वापिया कंपनीने आपलं नाव जमवलं. ॲक्वापिया कंपनी आहे. आपल्या मराठी माणसाला तुम्ही नाही सपोर्ट केला तर तुम्हाला कोण सपोर्ट करणार आहे?